ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये। नष्टप्रायेष्व अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच। नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानंदमाधवं श्रीचैतन्यमीश्वरं। हरे कृष्णा। आपण भगवद्गीतेतला 10वा अध्याय उघडू शकता। 10वा अध्यायामध्ये 11वा श्लोक आपण उघडू शकता।
पान नंबर 388. दहाव्या अध्यायातला 11वा श्लोक. तेषाम् एवा अनुकंपार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. तेषाम् एवा अनुकंपार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. तेषामेवानुकंपार्थम् अहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. म्हणा. तेषामेवानुकंपार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. तेषामेवानुकंपार्थम् अहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. अजून म्हणणार आहे कोणी? तेषामेवानुकंपार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन. तेषां त्यांच्यावर एव निश्चितपणे अनुकंपा अर्थम विशेष अनुग्रह वा कृपा करण्यासाठी अहम मी अज्ञानजम अज्ञानामुळे तमः अंधकार नाशयामी नष्ट करतो आत्मभाव त्यांच्या अंतःकरणामध्ये स्थित ज्ञान ज्ञानाच्या दीपेन दीपाने भास्वता तेजस्वी. अनुवाद पहा. अनुवाद तात्पर्य श्रील प्रभुपाद यांचे द्वारा. श्रील प्रभुपाद की त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने त्यांच्या अज्ञानजन्य अंधकाराचा नाश करतो. इथं त्यांच्यावर म्हणजे कोणाच्या? भक्तांच्या. भगवान श्रीकृष्ण पूर्वीच्या श्लोकाचा संदर्भ देऊन म्हणतायत, जे सतत प्रेमाने माझी सेवा करण्यात युक्त आहेत अशा भक्तांना मी ज्ञान देतो. अशा भक्तांना काय करतो? ज्ञान देतो. आणि पुढं त्या श्लोकात कंटिन्यू काय करतायत भगवंत? अशा भक्तांवर आणखी विशेष अनुग्रह. आता अनुग्रह म्हणजे थोडा संस्कृत शब्द आहे. अनुग्रह म्हणजे सिंपल शब्द कृपा. अनुग्रह म्हणजे काय? कृपा. तर विशेष कृपा करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी.
कुणाच्या? भक्तांच्या हृदयात. भगवंत भक्तांच्या हृदयात पण आहेत, अभक्तांच्या हृदयात पण आहेत. पण अभक्तांच्या हृदयातलं अज्ञानाचा अंधकार भगवंत नष्ट करत नाही. कुणाच्या हृदयातला करतात? भक्तांच्या. कसं? ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने. ज्ञानरूपी दीप म्हणजे ज्ञानाची तुलना शक्यतो दिव्याशी केली जाते. ज्ञानाची तुलना दिव्याशी आणि अज्ञानाची तुलना अंधकाराशी. तर भगवंत म्हणतात प्रत्येकाच्या भोवती बद्धजीवाच्या प्रत्येकाच्या हृदयात अज्ञानाचा अंधकार आहे आणि भगवंतच तो दूर करू शकतात. भगवंत कृपा करून आपल्या भक्ताच्या हृदयातला अज्ञानाचा अंधकार नष्ट करतात आणि ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने. म्हणजे कंडिशन काय आहे? तर व्यक्तीने भगवंताचा भक्त बनला पाहिजे. आता तात्पर्य पहा. जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू काशीमध्ये राहून हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे या महामंत्राचा प्रसार करीत होते, तेव्हा सहस्रावधी लोक त्यांचे अनुसरण करीत असत. अनुसरण म्हणजे काय? महाप्रभू हरे कृष्ण महामंत्र कीर्तन करायचे. हजारो लोक त्यांच्या कीर्तनामध्ये महामंत्र म्हणत नृत्य करायचे. काशीमधील तत्कालीन अत्यंत प्रभावशाली विद्वान पंडित प्रकाशानंद सरस्वती हे श्री चैतन्य महाप्रभूंचा भाऊक म्हणून उपवास करीत. कारण का? तर अध्यात्मवाद्यांमध्ये एक दोन गट आहेत. अध्यात्मवाद्यांमध्ये भगवंताच्या कसं आहे, एक म्हणतात भगवंताचं स्वरूप निर्गुण निराकार आहे, वेदांत अध्ययन करून आपणच भगवान व्हायचं आहे किंवा ब्रह्मज्योतीत विलीन व्हायचं आहे किंवा आपण फक्त 3 गुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्म आहोत हे जाणून घ्यायचं आहे, आपण ब्रह्म स्वरूप आहोत, मग त्याला मोक्ष म्हणतात. परंतु दुसरा काय भाग आहे? दुसरा अध्यात्मवाद्यांचा प्रकार काय? भक्त. भक्त जो आहे त्याचा भगवंताच्या साकार सगुण साकार रूपावरती विश्वास आहे आणि त्या भगवंताला फक्त आपण भक्तीनेच संतुष्ट करू शकतो, हा भक्ताचा पूर्ण काय आहे? विश्वास आहे. आणि भक्तीनेच भगवत प्राप्ती होते हे गीता भागवत मध्ये सांगितलं. तर भक्ताचा या सिद्धांतावर विश्वास आहे. आणि बाकीच्या अध्यात्मवाद्यांचा मग त्यांना अद्वैतवादी म्हणतात, निर्विशेषवादी म्हणतात, मायावादी म्हणतात, ब्रह्मवादी म्हणतात. तर हे लोकांना परमसत्य सगुण साकार आहे आणि परमसत्याला भक्तीने प्राप्त करता येते याच्यावर विश्वास नाही. बाकी सगळे हे सगळे कॅटेगरीचे लोक आहेत, कमी अधिक प्रमाणात काय आहेत? भगवंताच्या सगुण साकार रूपावर विश्वास ठेवत नाहीत. आणि महाप्रभूंनी या कलियुगामध्ये क्रांती घडवून आणली आणि सर्वसामान्य अज्ञानी लोकांना नाही का त्यांच्या मनातला गोंधळ सगळा निरस्त करून टाकण्यासाठी महाप्रभूंनी अवतार धारण केलेले. तर येत्या 3 मेला गौर पौर्णिमा आहे, भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव दिवस. तर भगवान चैतन्य महाप्रभू भगवान श्रीकृष्णांपेक्षाही आपल्यासाठी महत्वपूर्ण आहेत. का महत्वपूर्ण आहेत? कारण भगवान श्रीकृष्ण हे साक्षात भगवान म्हणूनच अवतरित झाले. भगवान श्री चैतन्य महाप्रभू हे भगवान म्हणून नाही आले. कोण म्हणून आले? भक्त म्हणून आले. आणि भक्त म्हणून आल्यानंतर भगवंतांनी स्वतःच्या आचरणातून शिकवलं की श्रीकृष्णांची प्राप्ती कशी करावी भक्तीद्वारे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंचं अनुसरण करण्यायोग्य आदर्श सगळ्या मानवजाती समोर आहे. भगवान श्रीकृष्णांचं कोणी अनुसरण करू शकत? भगवान श्रीकृष्णांचं अनुसरण करू शकत. एक वेळेला प्रभू रामचंद्रांचं अनुसरण करू शकतो. भगवान श्री रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक बाबतीमध्ये जीवनाच्या प्रत्येक स्तरावरती बालपणापासून तारुण्यामध्ये विवाहामध्ये प्रत्येक स्तरामध्ये भगवंताने एक आदर्श घालून दिलेला आहे प्रत्येक मानव जातीसाठी. कारण का भगवंत म्हणतात की सगळे दुनियाभरातले लोक माझं अनुसरण करतात, म्हणून भगवंतांनी आदर्श घालून देण्यासाठीच अवतार घेतला होता प्रभू राम. तर इथं श्री चैतन्य महाप्रभू जे आहेत प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये थोडस भगवंत वर्णाश्रम धर्म शिकवतात नाही का. वर्णाश्रम धर्म पण महत्वपूर्ण आहे कारण विवाह संस्था आहे,
वैवाहिक जीवनामध्ये प्रवेश केल्यानंतर व्यक्तीने गृहस्थाश्रमाची कोणती कर्तव्य, कोणता धर्म पालन करावा, त्यानंतर ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यास अशा वेगवेगळ्या स्तरांमध्ये माणसाने कशा प्रकारे अनासक्त होत 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 गेलं पाहिजे हे भगवान श्रीराम शिकवतात. परंतु वर्णाश्रम धर्म पण कलियुगात पूर्णपणे नष्ट झालेला आहे. कोण गृहस्थाश्रम म्हटलं की लोकांना काही कळतच नाही मुळात हे काय भानगड आहे. तर आपण जे जीवन जगत आहोत त्याला गृहस्थाश्रम म्हटले. काय म्हणले? तर गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा व्यक्ती भगवत प्राप्ती करू शकतो. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंचा अवतार जो आहे सर्व अधमपतीत जीवात्म्यांचं कल्याण करणार आहे. आणि भगवंतांनी दाखवून दिले की मोठमोठे मायावादी संन्यासी आहेत, तर हे खरं तर आहे ना, यांना भगवत तत्व कळालेलंच नाही. तर हे काशीमध्ये, विशेषतः काशी ही मायावाद्यांची राजधानी होती. काशी जे आहे असे ते नाही का त्रिपुंड्र म्हणतात त्याला, ह्याला ऊर्ध्वपुंड्र म्हणतात तिलक. हे वैष्णव ऊर्ध्वपुंड्र धारण करतात. ऊर्ध्वपुंड्र याचा अर्थ काय? हे भगवंताचे चरण आहेत, 2 चरण आहेत. भगवंताच्या चरणी तुलसी आहे. म्हणजे भगवंताचे चरण आपण माथ्यावरती लावतो आणि सांगतो आपण कृष्ण माझे स्वामी आहेत. कोण स्वामी आहे? कृष्ण स्वामी आहेत किंवा विष्णू हे आमचे स्वामी आहेत. तर ते त्रिपुंड्र धारण करतात. ते मायावादी असतात, 3 पट्टे असे वाढतात, त्रिपुंड्र तिलक. तर ते भगवंताची भक्ती नाही करत, ते फक्त वेद अध्ययन करतात, वेदांताचा अध्ययन करतात आणि त्यांना वाटतं की बस वेदाध्ययन केल्यानंतर आपण मोक्ष प्राप्त करू शकतो. कठोर ब्रह्मचर्य व्रत पालन करतात, नियम पालन करतात, साधना करतात, तपस्या करतात आणि वेदांत अध्ययन करतात. परंतु महाप्रभूंनी दाखवून दिलं की नुसतं असं वेदांत अध्ययन करण्याने, तपस्या करण्याने भगवत प्राप्ती होत नाही. तपस्या करण्याने भगवत प्राप्ती होत असती ना, तर मग सगळे तपस्वी ऋषी महर्षी त्यांना पण भगवत प्राप्ती झाली असती. पण तसं होत नाही. म्हणून एक श्लोक आहे, आराधितो यदि हरिस तपसा तत किम, नाराधितो यदि हरिस तपसा तत किम. जर हरींची एखादा व्यक्ती आराधना करीत असेल तर त्याला तपस्येचा काय उपयोग? आणि एखादा व्यक्ती हरीची आराधना करीत नसेल तरी पण तपस्येचा काय उपयोग? समजते का याच्यातली गल्लत? एखादा व्यक्ती हरीची आराधना करत आहे, ऑलरेडी भक्ती करत आहे, तुम्ही आता सगळे हरे कृष्ण जप करता, सत्संग करीतात, तर अशा व्यक्तींना तपस्या करण्याची वेगळी गरज नाही. आणि जे भौतिकवादी कर्मी लोक आपल्या विषय सागरामध्येच बुडालेले आहेत, जे हरिभक्तीशी त्यांना काही देणं घेणं नाही, त्यांना पण तपस्येचं काही मतलब नाही. त्यांनी तपस्या करून पण काही फायदा नाही. म्हणजे दोन्ही बाबतीमध्ये हरीची आराधना करो अथवा न करो, तपस्या काही कामाची नाही. म्हणून भगवान श्री चैतन्य महाप्रभू एकदा श्रीवास ठाकूरांच्या अंगणामध्ये दिव्य नृत्य करत होते कीर्तनामध्ये. आणि तसं महाप्रभू रोज रात्री कीर्तन करायचे, म्हणजे नृत्य करायचे, बाकीचे भक्त गायचे. श्रीवास ठाकूर हे कुणाचे अवतार आहेत? श्रीवास पंचतत्व जे आहेत ते पंचतत्व आपले कुणाचे अवतार आहेत ते माहीत पाहिजे आपल्याला. भगवान श्री चैतन्य महाप्रभू कुणाचे अवतार आहेत? स्वयं भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि कुणाचा भाव धारण करून आलेत? राधाराणीचा. आणि नित्यानंद प्रभू कुणाचे अवतार आहेत? बलरामजींचे साक्षात. कारण कृष्णाचा पहिला विस्तार बलराम हे सेवक भगवान आहेत आणि नित्यानंद प्रभू तेच बलराम म्हणून आलेले आहेत. आणि त्यानंतर 3 नंबरला अद्वैत आचार्य, ते कुणाचे अवतार आहेत? महाविष्णू. कुणाचे अवतार आहेत? महाविष्णू. आणि त्यानंतर चौथे गदाधर पंडित, राधाराणीचा अवतार आहे. आणि 5वे श्रीवास ठाकूर, नारद मुनी. तर भगवान तत्व श्रीकृष्ण, विस्तार तत्व नित्यानंद प्रभू, अवतार तत्व अद्वैताचार्य, शक्ती तत्व राधाराणी आल्हादिनी शक्ती आहे, गदाधर पंडित, आणि भक्त तत्व नारद मुनी.
असे पंचतत्व रूपात कृष्ण प्रकट झालेत, म्हणून त्यांना काय म्हणतात, पंचतत्व. तर हे पंचतत्व जे आहेत त्यापैकी श्रीवास ठाकूर जे आहेत महाप्रभूंच्या अगदी घराजवळ राहायचे, आणि जे श्रीवास ठाकूर इतके महाप्रभूंवरती प्रेम करायचे, महाप्रभूंचे जीव की प्राण होते, आणि हे सगळे महाप्रभूंपेक्षा वयानं मोठे होते, पण महाप्रभूंना इतका लळा होता या सगळ्या भक्तांशी की भगवंत भक्तांशिवाय राहू शकत नाहीत आणि भक्त भगवंताशिवाय राहू शकत नाहीत. जसं श्रीवास ठाकूर जे आहेत, हे श्रीवास ठाकूर त्यांनी आपलं संपूर्ण, हालाकी ते गृहस्थ होते, ते काय होते, गृहस्थ होते. त्यांच्या पत्नीचं नाव होतं मालिनी. काय नाव होतं? आता नारद मुनी हे तसे ब्रह्मचारी आहेत त्यांच्या मूळ रूपात, पण भगवंताच्या भक्ताच्या रूपात जेव्हा नित्या महाप्रभूंचे पार्षद म्हणून आले, ते गृहस्थ म्हणून आलेले. आणि गृहस्थ जीवनामध्ये सुद्धा भगवत प्राप्ती, वस्तुतः भक्तीमध्ये ह्या गोष्टी काही फरकच नाही करत की कोण ब्रह्मचारी आहे, कोण गृहस्थ आहे, कोण वानप्रस्थ आहे, त्याचं काय फरक, कोण तपस्वी आहे, कोण ऋषी मुनी आहे, का कोण एखादा कर्मी व्यक्ती आहे, याने काही फरक पडत नाही. जो व्यक्ती महाप्रभूंवरती प्रेम करतो, त्यांच्या निर्देशाचं पालन करतो, तो भगवत प्राप्ती, कृष्ण प्रेम प्राप्त करतो. म्हणून श्रीवास ठाकूरांच्या अंगणामध्ये रोज जाऊन महाप्रभू रात्रभर कीर्तन करायचे, आणि ते अतिशय भाव विभोरता यायची महाप्रभूंना. कारण कीर्तन करता करता वृंदावन भावामध्ये महाप्रभू प्रवेश करायचे, कृष्ण लीलेमध्ये प्रवेश करायचे, आणि राधाराणीचा भाव धारण करून भगवान श्रीकृष्णांचे नाम गुण रूप लीलांचं रसास्वादन करायचे. कोण? चैतन्य महाप्रभू. हालाकी कृष्ण आहेत, पण श्रीकृष्णांची रूप माधुरी किती आहे, नाम माधुरी किती आहे, गुण माधुरी किती आहे, तर त्याचं रसास्वादन इतकं उत्कटपणे करायचे महाप्रभू, कारण भाव राधाराणीचा धारण केला होता. पण त्यांनी त्या प्रांगणामध्ये, श्रीवास ठाकूरांच्या प्रांगणामध्ये फक्त मर्यादित त्यांचे अंतरंग पार्षद किंवा ज्यांना महाप्रभूंचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांनाच तिथं प्रवेश होता, बाकी कुणाला प्रवेश नव्हता. कारण का, हे अतिशय उच्चतर कोटीच्या रस आहेत, आणि ते रस जे आहेत एक सामान्य व्यक्ती जो भगवंताचा भक्त नाही तो ग्रहण करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी एकदा एक दुग्धहारी ब्राह्मण, सगळ्या नवद्वीपमध्ये माहीत होतं की महाप्रभू या ठिकाणी लीला करतात आणि रात्रभर, आणि त्या काळात सुद्धा द्वेषी लोक होते समाजामध्ये. कारण कलियुगामध्ये काय आहे की काही स्तुती करणारे, प्रशंसा करणारे, तुमचे खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देणारे तुम्हाला काही असतात, आणि काही द्वेषी पण असतात. तसं त्या काळात सुद्धा महाप्रभू रात्रभर कीर्तन करायचे, तर काही भक्त असे होते की अरे आम्हाला हे महाप्रभूंचं नृत्य कधी पाहायला मिळेल अशी आतुरता असायची. आणि काही द्वेषी लोक होते, तर त्यांना असं वाटायचं की हे रात्रभर काहीतरी कुकर्म करत आहेत, आणि म्हणून हे दुसऱ्या कोणाला आतमध्ये येऊ देत नाही, दरवाजा बंद करून घेतात. असे द्वेषी लोक, निंदा करणारे लोक पण कायम असतात या जगामध्ये. स्वरूप आहे, दोन्ही प्रकारचे लोक असतात. तर म्हणून एकदा तर इथं कोणाला प्रवेश नसल्यामुळं एक दुग्धहारी ब्राह्मण, आता दुग्धहारी का म्हणतात त्याला, कारण हा व्यक्ती जो आहे ना इतका तपस्वी होता, इतका तपस्वी होता की फक्त तो दूधच प्राशन करून आयुष्यभर राहिला होता. दुधाशिवाय त्याने कोणता अन्नाचा कण घेतला नव्हता. मिल्क ड्रिंकिंग ब्राह्मण म्हणतात त्याला. नुसतं तो सकाळ दुपार संध्याकाळ फक्त दूध. एवढी तपस्या कोणाला शक्य आहे का? फक्त दूध प्यायचं, बाकी काही नाही. पण तसा तो तपस्वी ब्राह्मण होता, पण त्याला सुद्धा भगवंताची लीला पाहण्याचा अधिकार नव्हता. विचार करा आपल्यासारख्यांचं काय होतं तिथं. तर तो व्यक्ती श्रीवास ठाकूरांना दिवसा जाऊन खूप गयावया करतो, नाही का, प्लीज प्लीज मला महाप्रभूंचं एकदा दर्शन करू द्या, त्या भावविभोर नृत्य करताना मला पाहायचं आहे महाप्रभूंना.
आता खूप गयावया विनवणी केलं. भक्त आहेत श्रीवास ठाकूर, त्यांचं हृदय काय झालं, द्रवलं, हृदय वितळलं, दया आली. ठीक आहे, एखादा जीवात्मा भगवंताचं दर्शन करण्यासाठी एवढी याचना करतोय, मग मी त्याला कसं नाही म्हणू. ठीक आहे, तू काय कर, महाप्रभूंना तर हे आवडणार नाही, पण तू काय कर, तू आधीच काय कर, संध्याकाळी येऊन माझ्या घरामध्ये आडोशाला लपून बस, आणि मग तुला रात्रभर भगवंताचं दिव्य नर्तन कीर्तन पाहायला मिळेल. आणि उच्च रास लीलेमध्ये जो आनंद गोपी आस्वादन करतात, तसा आस्वादन चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन लीलेमध्ये भक्त करायचे. म्हणजे एवढं उच्च कोटीचा महाभाव तिथं प्रकट व्हायचा, म्हणून तिथं कुणाला प्रवेश नव्हता. आलंय लक्षात. ही संकीर्तन लीला आहे भगवानची, चैतन्य महाप्रभूंची ही संकीर्तन लीला, तिची तुलना चैतन्य चरितामृतमध्ये रासलीलेशी केलेली आहे. तर भगवान श्रीकृष्णांच्या सोबत 100 करोड गोपी जे शरद पौर्णिमेच्या रात्री जे नृत्य करतात आणि ते रसास्वादन करतात, तो आनंद जो आहे, दिव्य आनंद आहे, परमानंद आहे. तर त्याची तुलना किंवा तुम्ही आपण कल्पना पण करू शकत नाही. अगदी भगवान शिवशंकर आणि ब्रह्माजी, नारद मुनी अशासारखे महान भक्तांना सुद्धा त्याची लालसा असते की ह्या रासलीलेचा आनंद, त्याची अनुभूती, त्याचं आस्वादन आम्हाला कधी करायला मिळेल. म्हणून वृंदावनमध्ये नारद मुनींना इच्छा झाली गोपींसारखं श्रीकृष्णांची भक्ती करून आनंद घेण्याची. तर ते नारद मुनींना सुद्धा गोपी स्वरूप घ्यावं लागलं. नारद मुनींना वृंदादेवी, जी वृंदावनाची अधिष्ठात्री देवता आहे, वृंदादेवीने सांगितलं की तुम्हाला या रूपात भगवंताच्या रासलीलेचं दर्शन होणार नाही, तुम्हाला गोपी व्हावं लागेल. मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही कुसुम सरोवरमध्ये जा, कुसुम सरोवरमध्ये स्नान करा. मग त्यांनी स्नान केलं कुसुम सरोवरमध्ये, आहे गोवर्धनचं, आपण बघितलं का नाही. तर कुसुम सरोवरमध्ये स्नान केल्यानंतर ते नारदीय गोपी झाले. काय झाले, नारदीय गोपी झाले. आणि मग त्यांना गोपी स्वरूप प्राप्त झाल्यावर मग भगवंताची झुलन लीला आणि ललिता, विशाखा, अष्टसखी भगवंताची चामर छत्रदम सेवा करत आहेत, तांबूल देऊन सेवा करत आहेत. असे एकदम दिव्य अद्भुत मनोहारी दर्शन झालं. आणि मग ते इतकं गदगद झाले, रोमांच दाटून आले, जीवनाचं परिपूर्णत्व, सार्थकत्व त्यांना प्राप्त झालं. अंतिम पराकाष्ठा आहे भक्तीची. गोपींनी केलेली भक्ती जी आहे ती अंतिम पराकाष्ठा आहे भक्तीची. बाकी सगळे भक्त जे आहेत ते पण भक्ती करतात, परंतु भगवंतांना ज्यामध्ये सर्वाधिक आनंद प्राप्त होतो, ज्या भक्तीमध्ये, ती व्रजभक्ती आहे. का, कोणती भक्ती आहे, व्रजभक्ती. आणि म्हणून ती व्रजभक्ती शिकवण्यासाठी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आले, व्रजभक्ती शिकवण्यासाठी. वैकुंठ भक्ती किंवा द्वारकेतली भक्ती शिकवण्यासाठी नाही. व्रजभक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे, कारण ती श्रीकृष्णांना आकर्षणीय, श्रीकृष्ण आकर्षणीय. आणि म्हणून ह्या संकीर्तन जे आपण करतो, हे संकीर्तन साधारण गोष्ट नाहीये. हे संकीर्तन करतो तर हे संकीर्तन श्रीकृष्णांना सर्वाधिक प्रिय असणारं भक्तीचा एक तो अंग आहे. आणि महाप्रभूंनी केवळ संपूर्ण त्यांचे लीलेमध्ये संकीर्तन लीला प्रदर्शित करण्यासाठीच अवतार घेतले. म्हणून हे जे दुग्धहारी ब्राह्मण आहे, हे ब्राह्मण ज्या वेळेला आले होते, लपून बसले आडोशाला, तर त्यावेळेला महाप्रभू इतकं दिव्य कीर्तन करत होते आणि कीर्तन करता करता मध्येच अचानक थांबले. आणि श्रीवास ठाकूरांना ते म्हणाले, श्रीवास, मला आज नेहमीप्रमाणे ती भावोत्कटता प्राप्त होत नाही, भाव विभोरता येत नाही कीर्तनमध्ये. असं कुणी इथं आहे का की जो व्यक्ती इथं नसायला पाहिजे? महाप्रभूंनी सरळ प्रश्न केला. आता ते तर अंतर्यामी आहेत, त्यांना सर्व काही माहिती आहे, पण भगवंत शिकवतायत. तर भगवंत म्हणाले की इथं असं कुणीतरी आहे का की जो नसायला पाहिजे?
मग श्रीवास ठाकूरांनी कबूल केलं की होय महाप्रभू, की तो दुग्धहारी ब्राह्मण आहे, त्यानं आयुष्यभर फक्त दूधच पिऊन राहिलेलं आहे आणि इतका शुद्ध ब्राह्मण आहे, तपस्वी आहे, आणि त्याला तुमची ही संकीर्तन लीला पाहायची फार इच्छा होती. मग म्हणून मी त्याला काय केलं की इथं लपवलेलं आहे. आणि मग तो लपलेला ब्राह्मण जो आहे तो पुढं आला आणि भगवंतांना त्याने साष्टांग दंडवत प्रणाम केला. तर महाप्रभू इतकं क्रोधित झाले, महाप्रभूंना इतका राग आला. महाप्रभू म्हणाले, दूर हो माझ्यापासनं, गेट आउट फ्रॉम हिअर. या श्रीवास ठाकूरांच्या अंगणामध्ये तुला प्रवेश नाही. तू काय समजतोस? तुला असं वाटतं का की दूध आयुष्यभर नुसतं दूध पिल्यानं तू माझ्या लीलेचं आस्वादन करू शकतोस, माझी लीला पाहू शकतोस? काय धारणा काय तुझी? केवळ दूध प्राप्त केल्याने माझ्या शुद्ध भक्तीची प्राप्ती होत नाही. गेट आउट फ्रॉम हिअर. महाप्रभूने त्याला सांगितलं, निघून जा इथून. तर तो ब्राह्मण जो आहे, दुग्धहारी ब्राह्मण, म्हणजे चैतन्य महाप्रभू किती दयाळू आहेत या लीलेतून दिसतं. तर तो ब्राह्मण जो आहे, ज्याने आयुष्यभर फक्त दूध प्राशन केलेलं आहे, तो ब्राह्मण परत जात असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. कारण त्याने काही वेळ महाप्रभूंचं जे दर्शन केलं होतं, त्याने इतका अद्भुत आध्यात्मिक आनंद प्राप्त केला होता. आणि श्रीवास ठाकूरांच्या प्रती, जे भगवंताचे प्रिय भक्त आहेत, इतकी कृतज्ञता दाटून आली हृदयामध्ये. या श्रीवास ठाकूरांच्या चरणी माझे करोडो करोडो दंडवत, असं म्हणून त्यांनी स्वतःला इतकं पतित मांडलं. खरोखर माझी कोणती लायकी नाही, पात्रता नाही महाप्रभूंच्या लीला पाहण्याची, पण क्षणभर का असेना या महाप्रभूंची लीला पाहण्याचं सौभाग्य मिळालं. श्रीवास ठाकूरांच्या प्रती मनोमन धन्यवाद देत तो हात जोडून निघून जात होता. पण तो दरवाजापर्यंत गेला, महाप्रभू म्हणले थांब, त्याला परत बोलून आणा म्हणले. आता तो परत आला आणि मग महाप्रभू त्याला समजावतात की कोणीही या जगातला व्यक्ती, साधक केवळ तपस्या करून माझी भक्ती प्राप्त करू शकत नाही. माझी भक्ती प्राप्त करायचं असेल तर अंतःकरणामध्ये माझ्या भक्ताप्रती सेवाभाव पाहिजे. त्याचा अंतःकरणामध्ये मी पतित आहे, मी दीनहीन याचक आहे, माझी कोणती लायकी नाही, पात्रता नाही, आणि केवळ भगवंताच्या कृपेचा आश्रय घेतो, असा व्यक्ती माझी भक्ती प्राप्त करू शकतो. कारण का जो तपस्या करतो, खूप तपस्या करतो, तेवढा त्याचा अभिमान पण वाढतो. आता समजा आपल्याला थोडस आपण समजा एखादी एकादशी, निर्जळ एकादशी केली, आपण निर्जळ एकादशी केली, तर आपल्याला जे बाकीचे भक्त जे फराळ खाऊन उपवास करतायत, त्यांच्या प्रती आपल्याला थोडं तुच्छताचा आपण हे करतो. अरे फराळ खाऊन उपवास, हा कसला उपवास आहे? म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी फार आता उच्च कोटीला गेलो, मी निर्जळा करतो म्हणजे आता मला भगवत प्राप्तीच झाली. आता तुम्ही कोण छाटछूट? तर असा जरा जरी अभिमान आला तरी भगवंतच्या कृपेतनं तुम्ही रिजेक्ट झाला. जरा जरी अभिमान आला भक्तीचा, साधनेचा, जपाचा किंवा कोणत्याही सेवेचा, मी एवढी सेवा केलेली आहे, असा अभिमान आला की भगवंताच्या कृपेत तुम्ही वगळला. पण जो व्यक्ती असा भाव धारण करतो की माझी कोणती योग्यता नाही, पात्रता नाही, आणि भगवंताचा प्रामाणिकपणे आश्रय घेतो, त्या व्यक्तीला महाप्रभूंची कृपा प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी या श्लोकात ते सांगतायत की हे प्रकाशानंद सरस्वती फार मोठे काशीतले विद्वान आहेत आणि वेदांताचा पूर्ण अभ्यास केलेले प्रकांड पंडित आहेत. सगळे वेदांताचे श्लोक त्यांना पाठ आहेत, त्यांचा अर्थ पाठ आहेत. परंतु हे जे आहेत महाप्रभूंचा उपहास करतायत, महाप्रभूंना समजू शकले नाहीत हे साक्षात कृष्ण आहेत म्हणून. पण महाप्रभू ज्या वेळेला त्यांचं दोघांचं काशीमध्ये मिलन झालं, एका महाराष्ट्रीयन ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणाने दोघांनाही भोजनासाठी आमंत्रित केलं. तर चैतन्य महाप्रभू किती विनम्रता पाहिजे भक्ताच्या अंगामध्ये ते शिकवतात. तर हे सगळे विद्वान प्रकांड पंडित ब्राह्मण आतमध्ये सभेमध्ये मोठमोठ्या लोड सिंहासन आसनावर बसलेले आहेत.
आणि महाप्रभू थोड्या वेळानं आले. महाप्रभू जिथं दरवाजामध्ये लोक आपल्या चपला काढून पाय धुवून येत होते आतमध्ये, तर त्याच ठिकाणी बसले महाप्रभू. मग प्रकाशानंद सरस्वती तिथपर्यंत गेले. त्यांना फार आश्चर्य वाटलं, कारण पहिलं दर्शन होतं. एवढा तरुण तेजस्वी 24 वर्षाचा संन्यासी इतकं तेज कसं काय बाहेर पडतंय, ते फार प्रभावित झाले. मग त्यांना हाताशी धरून ते आणतात आज सगळे. तुम्ही एवढे तरुण तेजस्वी संन्यासी आणि असं भाऊक लोकांच्या सारखं आबाल वृद्ध स्त्रियांना घेऊन कीर्तन का करता? तुम्ही वेदांताचा अभ्यास केला पाहिजे, तपस्या केली पाहिजे, ज्ञान योगाचा अभ्यास केला पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे संन्यासाचं. तुम्ही कीर्तन कशाला करता? असं. तर असं सगळं त्या दोघांच्यात संवाद चालू झाला. मग महाप्रभूंच्या वाणीतनं जे वेदांताचे सिद्धांत बाहेर पडायला लागले आणि नाम संकीर्तनाचं महात्म्य महाप्रभूंनी जे प्रस्थापित केलं, ते ऐकल्यानंतर त्या सभेतले सगळे जे ते संन्यासी भगवी वस्त्र घातलेले आणि त्रिपुंड्र घातलेले, ते सगळे उठून कीर्तनामध्ये नाचायला लागले. बोला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आणि ते त्यांचे जे लीडर होते प्रकाशानंद सरस्वती, ते इतके प्रभावित झाले भगवंताच्या वाणीने, ते म्हणाले की आजपर्यंत वेदांचा अर्थच आम्हाला कळाला नाही, तुम्ही आज साक्षात सांगितल्यावरती कळाला. आणि खरंच आम्ही आजपर्यंत एवढे नुसतं संन्यासी जीवन भगवी वस्त्र घालून, पण आम्हाला आतमध्ये आनंदच येत नव्हता. काय उगाच जगाला दाखवण्यासाठी आम्ही हे वेदांताचं अध्ययन करत होतो, ब्रह्म ब्रह्म म्हणत होतो, ब्रह्म सत्य जगन मिथ्या इदम खलु सर्व ब्रह्म, असे आम्ही संस्कृत जोडत होतो. पण खरं म्हणजे आम्ही आतमध्ये आम्हाला समाधान किंवा आनंदच नव्हता. वृक्ष होतं जीवन. माणसाचं कसं आहे माहितीये का, एक तर त्याला भौतिक सुख पाहिजे, नाही तर आध्यात्मिक सुख पाहिजे. असं मध्ये राहू शकत नाही तो. मध्ये राहू शकत नाही. आणि हे जे ब्राह्मण संन्यासी होते, ते म्हणजे आमच्या जीवनात इतकी वृक्षता होती, पण आता भौतिक सुख घेऊ शकत नाही, संन्यास घेतलाय. लोक काय म्हणतील, पुन्हा संसारात आला सुख घ्यायला. तर त्यांना महाप्रभूंचा मग त्यांना कळालं की हे महाप्रभू साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. ते शरणागत झाले, दंडवत प्रणाम केला, आणि मग त्यांना भक्तीची महती कळाली. तर अशी भक्ती जी आहे, ती भक्ती तपस्येनं किंवा खूप काही विद्वत्ता वेदाध्ययन केल्याने प्राप्त होते, अशातला भाग नाही. तर भक्तीसाठी काय पाहिजे? अंतःकरणात नम्रतेचा भाव पाहिजे, तुच्छतेचा अनुभव पाहिजे. मी तुच्छ आहे, मी अतिशय काय आहे? तुच्छ आहे. प्रल्हाद महाराज एवढे महाभागवत भक्त होते, आणि ब्रह्माजींनी त्यांना पुढं केलं की नरसिंह भगवान तुमच्यासाठी प्रकट झालेत, तुम्ही पुढं व्हा. तेव्हा त्यांच्या मनात असा भाव नाही की हा हा हो मीच योग्य आहे त्याच्यासाठी. ते काय विचार करतायत, अरे हे इतके महान देवाधिक आहेत, ब्रह्माजी सृष्टी करता आहेत, भगवान शिवशंकर आहेत, इंद्रदेव आहेत, मी तर असुर कुळात जन्मलेला व्यक्ती, किती तुच्छ आहे मी, माझी काय योग्यता आहे भगवंतांना प्रार्थना करण्याची. तर हा तुच्छतेचा अनुभव जेव्हा भक्ताच्या हृदयामध्ये स्पर्श करेल, तेव्हा तो भगवत कृपा प्राप्त करण्यासाठी पात्र होतो, अन्यथा नाही. चैतन्य महाप्रभू जे आहेत ते पतित पावन आहेत. कोण आहेत? पतित पावन. म्हणजे काय तर महाप्रभूंनी कितीही पाप केलेली असेल एखाद्या व्यक्तीने, त्याचं सगळं पाप नष्ट करून त्याला ती शुद्ध भक्ती कृष्ण प्रेम प्रदान करायला तयार आहेत. पण चैतन्य महाप्रभू कपट पावन नाही म्हणतात. पतित पावन आहेत पण कपट पावन नाही. कपट नाही पाहिजे मनामध्ये. काय नाही पाहिजे? पापी असू दे किती पण एकदा का भगवंताला शरण गेला, भगवंताचा आश्रय घेतला, भगवंताच्या आज्ञा पालन करण्यास तयार झाला, पुन्हा त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छा नाही पाहिजे. त्याला कपट म्हणतात. हा, आतमध्ये एक बाहेर एक. भक्ती दाखवण्याची गोष्ट नाहीये.
भक्ती ही बाह्यकारी गोष्ट नाहीये. तर भक्ती वेशामुळं नाही, तर भक्ती हा अंतःकरणाचा भाव आहे भगवंताप्रती असणारा. आणि तो भाव जो आहे तो कुणाला दाखवण्याची गरज नाही. तो भाव भगवंतांना आपोआप कळत असतो, कारण ते आपल्या हृदयामध्ये आहे. म्हणून या श्लोकात काय म्हणले, नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीप. नाशयामी, नाश करतो. कशाचा नाश करतो? अज्ञानाचा. भगवंताचा भक्त अज्ञानी जरी असला पण तो प्रामाणिकपणे नाम जप करत असतात, गुरुवरती त्याची श्रद्धा आहे, गुरुवरती त्याची श्रद्धा आहे, तर तो व्यक्ती भगवत प्राप्ती करू शकतो, भगवत प्राप्ती करू शकतो. एक एक गुरु, एका गावामध्ये एक व्यक्ती राहत होता आणि तो पूर्ण बिनकामा, म्हणजे तो काहीच कामाचा नव्हता आणि तो खूप नुसतं खात होता आणि त्याच्या घरच्यांनी त्याला हाकलून दिलं. घरच्यांनी त्याला काय केलं, कुठून आणायचं ह्याला खायला एवढं. आणि मग तो असं फिरत फिरत, असं म्हणतात की रामदास स्वामींच्या मठात गेला. 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि रामदास स्वामींच्या मठामध्ये जाऊन त्यानं काय केलं माहिती का, तर तिथं जाऊन विचारलं महाराजांना, राहू का इथं मी? म्हणजे राहा बाबा इथं, काय प्रॉब्लेम नाही. आणि मग महाराज त्यांच्या शिष्यांना म्हणाले की ह्याला काय करत जा, ह्याला गाई चारण्याची सेवा द्या, ह्याला गोशाळेतल्या गाई घेऊन जाऊ द्या आणि चरून आणू द्या, आणि याला काहीतरी 3 शेर रोज अन्न देत जावा. मग आता असं चालले रोज. पण एकादशीचा दिवस आला आणि एकादशीला त्याला सांगण्यात आलं की बाबा आम्हाला एकादशीला उपवास असतो, तुला काही एकादशीला इथं आता मिळणार नाही. तो म्हणला नाही नाही नाही, मला तसं काही जमणार नाही, मला उपवासाचं काही सांगू नका. उपवासाचं काही मला सांगू नका, मला काही उपवास जमणार नाही. मग महाराजांकडे गेलं. महाराज म्हणाले की काय हरकत नाही, त्याला तुम्ही काय करा की तूप द्या, थोडं साखर द्या आणि थोडं शिधा द्या, आणि त्याला सांगा तुझं तू तिकडं जंगलात गेल्यावरती तुझं तू अन्न बनव आणि तुझं तू भोजन कर. भगवान रामांना तू अर्पण करायचं. ते आधी त्याला काय सांगितलं, श्रीरामांना अर्पण करायचं मग खायचं, त्याच्याशिवाय नाही खायचं. आता त्याला माहित नाही अर्पण कसं करतात. तो गेला जंगलामध्ये, त्यानं बनवलं सगळं, शिधा बिधा खीर बनवली आणि म्हणला भगवान श्रीराम प्रभू, माझ्या गुरुची आज्ञा आहे की तुम्ही भोग घेतल्याशिवाय मी खाऊ शकत नाही, तर तुम्ही काय करा, या भोग घ्या याचा आणि या तुम्ही इथं, नाही का. आणि खरोखर आले ना भगवान राम. आणि याने असं योजूनच ते बनवलं होतं की अर्ध मी खाईन आणि अर्ध भगवंत खातील. आता भगवंत आले आणि भगवंतानी सगळंच खाल्लं आणि तो म्हणतो भगवंतांना, अरे अरे भगवंत हे काय केलं आणि मी काय खाणार आता, तुम्हीच सगळं खाल्लं. नाही म्हणले की मला तू सगळं खायला बोलून मी ते सगळं खाऊन टाकलं. मग तो कसा तरी, मग त्याने तो दिवस जो आहे पाणी पिऊन कसं तरी फळं खाऊन तो परत निघून गेला. परत दुसरी एकादशी आली आणि दुसऱ्या एकादशीला तो त्या मठाच्या स्वयंपाकघरात गेला आणि आता मला डबल द्या, डबल. तुम्ही मागच्या वेळी दिलं होतं का, ते भगवंत आहेत ना ते एवढं खातात, मग ते मला काय राहत नाही. मग ते सगळे ते हसायला लागले, हा गंडवतोय आपल्याला, ह्यालाच पाहिजे दुप्पट. आता असं कोण भगवंत खाणार आहे का. मग म्हणाले महाराज काय नाही हरकत, त्याला देऊन टाका. मग डबल घेऊन गेला तो, म्हणजे 1.5 शेर घेत होता 3 शेर घ्यायला लागला. आता त्याने बनवलं पुन्हा प्रेम भावाने, भगवान श्रीरामांना आवाहन केलं, भगवंता तुम्ही या आणि आता तुमच्यासाठी मी भोजन तयार केलेलं आहे, भोग घ्या. आता भगवान श्रीराम आले, पण एकटे आले नाही, त्यांच्यासोबत सीतामाता पण आल्या. आता पंचायत झाली, सीतामाता आणि भगवान श्रीरामांनी सगळंच खाऊन टाकलं. अहो हे काय केलं, मला काहीच नाही, मी डबल बनवलं होतं तुम्हाला एवढं लागते म्हणून, तुमच्यासाठी एवढं भोजन, माझ्यासाठी एवढं बनवलं.
मग भगवान श्रीराम म्हणाले, माझी अर्धांगिनी आहे, हिला कसं मी उपाशी ठेवणार, आम्ही दोघंही भोजन करणार. मग काय हरकत नाही. मग तो दुसऱ्या एकादशीलाही उपाशी राहिला बिचारा, परत गेला. पर तिसरी एकादशी आली. आता तिसऱ्या एकादशीला तो स्वयंपाकघरात जाऊन म्हणाला, मला तिप्पट द्या. काय म्हणाला? तिप्पट द्या. नाही, ते दोघं येतात. सीतामाता पण आल्या. मग तो म्हणाला की ते पण हसायला लागले, म्हणले याचं वाढतच चाललेलं आहे, किती खातो हा. परत महाराज म्हणाले, काय हरकत नाही, त्याला देऊन टाका. तिप्पट देण्यात आलं त्याला, सामग्री सगळी शिदा. परत जाऊन जंगलामध्ये बनवलं सगळं. आणि आता त्याला अपेक्षा आहे माता सीता आणि भगवान राम येतील. दोघांना आवाहन केलं, दोघांचे ताट भोजन वाढून ठेवलं. पण यावेळेला राम आले, सीता माता आले आणि लक्ष्मण पण आले. आता परत झाली पंचायत, याच तिघांनी याच सगळंच वाटा खाऊन टाकला. आता हा पुन्हा जाऊन तिथं म्हणतो की अहो काय सांग, मला काहीच राहत नाही. ते पहिला राम आले, मग सीता आले, मग लक्ष्मण आले. मग पुढच्या एकादशीला म्हणाले की मला अजून चौपट द्या. चौपट घेऊन गेला त्यांनी. चौपट घेऊन गेल्यावर आवाहन केले, पुन्हा राम आले, सीता माता, लक्ष्मण आणि हनुमान पण आले. आणि चौथ्या वेळेला मात्र त्यांचे जे गुरु होते, ते गुरु आहेत, ते गुरु आले होते त्याच्या मागे मागे लपत. आणि त्यांनी साक्षात पाहिलं की भगवान श्रीराम लक्ष्मण साक्षात त्याच्या हातून भोजन ग्रहण करत आहेत. तर त्या सगळ्यांना कळालं की याचा भक्तिभाव किंवा निरागस भाव किती आहे. आणि म्हणाले की याच्या हृदयात कपट नाहीये. काय नाहीये? कपट नाही, निष्कपट भाव आहे. आणि भगवंत हे पतित पावन आहे. त्याच्या निष्कपट भक्तिभावाने भगवंत प्रसन्न झाले आणि ते त्याचा भोग ग्रहण करण्यासाठी आले. परंतु जो व्यक्ती खूप तपस्वी आहे, खूप काही वेदांत अध्ययन करतो, पण त्याच्या हृदयात जर कपट असेल तर तो व्यक्ती काय आहे? भगवत प्राप्ती. आणि महाप्रभू हे शिकवण्यासाठी आले की भक्ताचं हृदय कसं पाहिजे, भक्ताचं आचरण कसं पाहिजे, भक्ताची वाणी कशी पाहिजे, भक्ताचा इतर भक्तांप्रती भाव कसा पाहिजे. महाप्रभू असं म्हणाले की गोपीर भरतूर पदकमलयोर दास दास दासानुदास. महाप्रभू म्हणाले की मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही आणि मी शूद्र नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी गृहस्थ नाही, मी वानप्रस्थ नाही, मी संन्यासी नाही. मी कोण आहे? मी केवळ गोपींचे भरता श्रीकृष्ण यांच्या दासाचा दास. कारण का ह्या सगळ्या व्यर्थ उपाध्या आपण लावून घेतल्यात. मी गृहस्थ आहे, मी ब्रह्मचारी आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी शूद्र आहे, मी वैश्य आहे, मी मराठा आहे, मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे, मी ख्रिश्चन आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी 96 कुळे, मी 93 कुळे आणि काय 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 इतक्या जाती, पोट जाती आणि त्याच्यावर इतकी भांडणं. तर हे सगळं उपाध्या म्हणतात. त्याला काय म्हणतात? उपाध्या म्हणतात. आणि म्हणून भक्ती काय करते? सगळ्या उपाध्यांचं निराकरण करते. म्हणा, सर्वोपाधी विनिर्मुक्तम. सर्व उपाधी विनिर्मुक्त. भक्त काय करतो? सर्व उपाधीपासनं मुक्त होतो. सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तीर उच्चते. तर जो सर्व उपाध्यापासून मुक्त होतो, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी मोठ्या घराण्यातला आहे. जगन्नाथपुरीमध्ये प्रतापरुद्र महाराज आहे, ते गजपती सम्राट आहेत. पण महाप्रभूंच्या पुढं इतका तुच्छतेचा भाव आहे त्यांचा. महाप्रभू त्यांना भेटायला तयार नाहीत. हे राजा विषयी असतो, सतत तो कांचन कामिनी याच्यामध्ये आसक्त असतो. मी संन्याशी आहे, मी राजा विजाला भेटणार नाही म्हणले. हालाकी तो भक्त आहे आतून. आणि महाप्रभूंना पण माहिती आहे. प्रतापरुद्र महाराज रथयात्रेमध्ये भगवंताचं दर्शन व्हावं चैतन्य महाप्रभूंचं म्हणून अतिशय आडोशाला लपून
प्रयास करत होते, एक झलक महाप्रभूंची कीर्तन करताना मला पाहायला मिळावी. मग महाप्रभूंनी दाखवून दिलं. शेवटी भगळ्या भक्तांनी सांगितलं की राजा तसा नाहीये, तो विषयी नाहीये. राजाच्या हृदयात जगन्नाथाप्रती खूप भक्तिभाव आहे, तुमच्या प्रती भक्तिभाव आहे. तो रात्रंदिवस नाम जप करतो, तो नुसताच नावाला राजा आहे. सगळं ऐश्वर संपत्ती आहे पण त्याचा भोग घेत नाही, तो भक्तिभाव आहे. तरी पण महाप्रभू नाही म्हणाले, मला नाही भेटायचं राजाला. मग राजाने हार नाही मानली, राजाने हार नाही मांडली. भगवंत चैतन्य महाप्रभू काय शिकवतात पहा. राजा प्रतापरुद्र जो आहे त्या इतका खिन्न झाला होता, माझ्या आयुष्याचा उपयोग काय जर भगवंत चैतन्य महाप्रभू ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये ते आता अवतार घेऊन आलेले आहेत आणि जर मला त्यांची, मी हिता असताना त्यांच्या समोर पृथ्वीवर मला त्यांची कृपा नाही मिळाली तर मी किती दुर्भागी आहे. मग बाकीचे भक्त सार्वभौम भट्टाचार्य आहेत, श्रीवास ठाकूर आहेत, ते म्हणाले चिंता करू नका, तुम्हाला भगवंताची कृपा नक्की मिळेल. महाप्रभूंना काहीतरी शिकवायचंय लीलेतनं. त्यांना माहितीये तुम्ही अंतःकरणात एक शुद्ध भक्त आहात, पण जगाला दाखवण्यासाठी महाप्रभू लीला करत आहेत, तुम्ही संयम ठेवा. आणि भक्तांनी काय सांगितलं त्यांना, भक्तांनी सांगितलं की महाप्रभू जगन्नाथाचा रथ जेव्हा अर्ध्यावर जातो आणि महाप्रभू कीर्तन करत करत जेव्हा थकतात आणि जगन्नाथांना मध्येच भोग लागतो तेव्हा महाप्रभू शेजारच्या बागेमध्ये विश्राम करतात जाऊन. तर विश्राम करत असताना तुम्ही काय करा, महाप्रभूंची चरण सेवा करत. आणि तसं झालं. रथ थांबला बालगंडीला, जगन्नाथ वल्लभ गार्डन आहे, तर त्या बागेमध्ये जाऊन आता जगन्नाथांना भोग लागणार पंडालोक. मग सगळं कीर्तन बिर्तन थांबलं, महाप्रभू विश्रांती घ्यायला बागेत गेले. महाप्रभू पण त्या भावावस्थेत होते, वृंदावनच्या प्रेम भक्तीमध्ये. तर महाप्रभूंना माहित नाही, ते बाह्य चेतनेत नाही. तोपर्यंत प्रतापरुद्र महाराजांनी भगवंताचे चरण आपल्या मांडीवर घेतले आणि प्रेमानं भगवंताची चरण दाबायला लागले भगवंताचे. आणि प्रतापरुद्र महाराज इतक्या भक्तिभावाने स्वतःला दासानुदास समजून भगवंताची चरण सेवा करत होते. त्यांच्या डोळ्यातनं पाणी होत होते की भक्ताच्या कृपेमुळे मला भगवंताची सेवा करायला मिळाली. आणि चरण सेवा करत असताना ते गोपी गीत गायला आले, जे भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये गोपीने जे कृष्णाच्या विरहामध्ये जे गीत गायलं त्याला म्हणतात तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम. तर असं श्लोक ते म्हणायला लागले. महाप्रभू इतका आनंद झाला, कोण आहे कोण आहे कोण आहे, गोपींचा भाव माझ्या पुढे प्रकट करणारा कोण आहे. महाप्रभू ताडकन उठले आणि प्रतापरुद्र महाराजांना मिठी मारली. आणि मग महाप्रभूंच्या लक्षात आलं की हे प्रतापरुद्र महाराज आहे. तर आला की भगवंतांना माहिती आहे, पण भगवंतांना हे दाखवून द्यायचं आहे की कोणी एखादा राजा समजत असेल स्वतःला, किती महान समजत असेल, पण तो सुद्धा त्याला भगवंताची चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करायची असेल तर काय केलं पाहिजे, नम्रतेचा भाव पाहिजे, दासानुदास भाव पाहिजे. मी वैष्णवांचा दास आहे, मी सर्व भक्तांचा दास आहे, असा भाव पाहिजे. म्हणून आपण वैष्णव परिवारामध्ये एकमेकांना आपण काय म्हणतो, काय म्हणतो वैष्णव, बोलवायचं असेल तर कुणाला माऊली नाही म्हणत, प्रभूजी म्हटलं पाहिजे. प्रभूजी का म्हटलं पाहिजे, तर प्रभू म्हणजे स्वामी, तुम्ही माझे स्वामी आहात आणि मी कोण आहे तुमचा. आता तुम्ही स्वामी आहे म्हटल्यावर मी कोण, स्वाभाविक. आपण स्वतःला प्रभू नाही म्हणायचं बरं का, दुसऱ्याला प्रभू म्हणायचं असतं. हा वैष्णव आचारसंहितेचा भाग आहे. वैष्णव आचारसंहिता काय शिकवते, दुसऱ्याला प्रभूजी म्हटलं पाहिजे. आणि आपली ओळख करून देताना मी दास आहे, मी रवींद्र नित्यानंद दास आहे, मी अमुक अमुक दास आहे. दास ही आपली ओळख आहे. पण भौतिक जगात आल्यामुळं दास ओळख, आपण दास आहे, मी दास आहे का. भौतिकवादी लोकांना म्हटलं की तुम्ही दास आहे तर त्याचं पित्त खवळून येईल, तुम्ही दास. कारण या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती बॉस बनायसाठी आलेला आहे. मला बॉस बनायचंय. ऑफिसमध्ये
कंपनीमध्ये काम करत असताना फार ईर्ष्या असते एकमेकांप्रती. विशेषतः ते खालचे जे कनिष्ठ अधिकारी असतात ते वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फार जळत असतात. का जळत असतात? ह्याला नाही अक्कल आणि हा आमच्यावर रुबाब गाजवतो. तर मग ह्याला काय वाटतंय की मी बॉस बनण्याच्या लायकीचा आहे, हा माझा दास बनण्याच्या लायकीचा आहे. पण हा मालकाची चमचेगिरी करत असल्यामुळे त्याला बॉस बनवलंय. असं सगळीकडेच आहे जगामध्ये. तर काय आहे, प्रत्येक व्यक्ती नॉमिनल, आता कसं आहे, पगार मिळतो आपल्याला म्हणून झक मारत सेवा करत आहेत, पण अन्यथा मनापासून कुणाला कुणाची सेवा करायची नाहीये. मजबुरी प्रत्येकाची. अन्यथा प्रत्येकाला या जगामध्ये बॉस बनण्यासाठी आलेलं आहे. आणि बॉस जेवढा बनायचा प्रयास करेल तेवढं त्याला अधिक अधिक कठीणाई, त्रास, कष्टाचा सामना करावा लागेल. आणि प्रकृती अशी बनवलेली आहे, इथं कृष्णाशिवाय कोणी बॉस बनू शकत नाही. जो बॉस बनायला जाईल तो रडणार, त्याला रडवणार प्रकृती. पदोपदी त्याचा अहंकार तुटणार, त्याचा अहंकार छिन्न विच्छिन्न. भगवंत प्रत्येकाचा अहंकार छिन्न विच्छिन्न करायला समर्थ आहे. म्हणून व्यक्तीला अहंकार ही उपाधी आहे. मी अमुक आहे, मी तमुक, एवढा शिकलेला आहे आणि मी चपरासीची नोकरी करू का? भारतात एवढी बेरोजगारी का माहिती का? कोणी अंग झाडून काम करायला तयार नाही. प्रत्येकाला व्हाईट कॉलर जॉब पाहिजे, ऑफिसरचा जॉब पाहिजे प्रत्येकाला. एवढे सगळे जॉब आणायची कुठून? सगळ्यांना सरकारी नोकरी पाहिजे, सरकारी गलेलट्ट पगार पाहिजे, पण काम नको. तर अशा प्रकारे या सगळ्या भौतिकातल्या समस्याचं मूळ कारण काय माहितीये का? प्रत्येक व्यक्ती या जगात बॉस बनण्याचा प्रयास करते. पण चैतन्य महाप्रभू हे शिकवत आहेत की गोपीर भरतुर पदकमलयोर दास दासानुदास, दासांच्या दासांचा दास मला बनायचंय. जेवढं तुम्ही खालच्या पट्टीत याल आध्यात्मिक जगात तेवढा आनंद तुम्हाला जास्त होतो. तिथं आध्यात्मिक जगात कोणी राधा कृष्णांच्या जवळ जायचा प्रयास करत नाही. मी जातो तांबूल सेवा घेऊन, किंवा मी जातो भगवंतांना भोग राधा राणीला अर्पण करायला, तुम्ही बाजूला सरा, असं नाही. तिथं काय करतात? तिथं बाकीच्या भक्तांना पुढे करतात. येस, यू गो अहेड, तुम्ही पुढे जा, तुमची सेवा भगवंतांना अधिक आवडेल, मी पाठीमागे राहणार. आणि तिथं जो पाठीमागे राहतो त्याला राधाराणीची कृपा जास्त मिळते, तो त्यांच्या नजरेत येतो भगवंताच्या. म्हणून एक कुलशेखर आचार्य आहेत, त्यांनी फार सुंदर मुकुंदमाला स्तोत्रामध्ये त्यांनी सुंदर ते म्हणतात की भगवंत मला एकच वरदान द्या या जगामध्ये, एकच वरदान द्या की मला तुमच्या दासांच्या दासांचा दासांचा दास बनून राहू द्या, मला बाकी काही नको, मला बाकी काही वरदान नको, तुमच्या दासांच्या दासांचा दासांचा दास बनून राहा. तर भक्ती खूप सखोल आहे. भक्ती समजण्यासाठी आपल्याला जे ऍक्च्युअल भक्त आहेत त्यांच्या संघात यावं लागेल. मग भक्ती किती खोल आहे, भक्तीची व्याप्ती खोली किती प्रचंड आहे, भक्ताचा भाव किती खोल आहे, या गोष्टी समजणार नाहीत आपल्याला, आलं की लक्षात? तर त्याच्यासाठी आपल्याला श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत या ग्रंथातून भक्तांचे भाव प्रकट केले आहेत. प्रल्हाद महाराजांचा भाव कसा आहे पहा, प्रतापरुद्र महाराजांचा भाव कसा आहे, चैतन्य महाप्रभू प्रकट, चैतन्य महाप्रभू दाखवून देतात माझ्या भक्ताचा भाव कसा आहे. प्रतापरुद्र महाराज महाप्रभूने त्यांना धिक्कारलं, पण ते इतके तुच्छ समजतायत की ते भगवंताचा पिच्छा सोडायला तयार नाही. मला भगवंताची कृपा पाहिजे, आणि मग भगवंत अशी कृपा त्यांच्यावरती करतात. म्हणून या ठिकाणी श्रीमद भागवतम मध्ये सुद्धा हा तिसऱ्या स्कंदा जो आहे, तिसऱ्या स्कंदामध्ये कर्दमुनी देवहूती माता यांची लीला आहे. तर हे एक आदर्श ग्रस्त जीवन कसं पाहिजे याचं उत्तम उदाहरण इथं प्रस्तुत केले. भागवतमध्ये सगळे आदर्शच आहेत. गृहस्थ जीवन कसं आदर्श पाहिजे, तर हे कर्दम मुनी जे आहेत, हे कर्दम मुनी एक साधा झोपडीत राहणारा तपस्वी व्यक्ती आहे. जटा वाढलेले आहेत,
आणि वल्कल धारण केलेली आहेत आणि काही फुटकी कवडीचं धन नाही, ऐश्वर नाही. आणि त्यांच्याकडे कोण येतं? स्वयंभू मनू, जे साक्षात मानव जातीचे पिता आहेत. हे आपण मनुष्य म्हणतो ना, हे मनुष्य शब्द मनूपासून आलेले. मनू हे स्वयंभू मनू, त्यांनी माणसांची प्रजा उत्पन्न केली. त्यांच्या 3 मुली होत्या, आकुती, प्रसूती आणि देवहूती. तर ही देवहूती जी आहे तिचा विवाह ब्रह्माजींनी सांगितलं की कर्दमुनीशी लावून द्या. मग स्वयंभू मनू आणि त्यांची पत्नी शत्रुपा या देवहूतीला घेऊन कुठं आलेले आहेत? कर्दमुनींच्या आश्रम मध्ये, बिंदू सरोवराच्या काठी. आणि किती तपस्वी आहे ते कर्दमुनी. त्यांची तपस्या पाहून भगवान विष्णूंच्या डोळ्यातून अश्रू ओघळला आणि त्या अश्रूचा बिंदू जसं जमिनीवर पडला तिथं बिंदू सरोवर तयार झालं. काय तयार झालं? आता आपण जे भुवनेश्वरमध्ये बिंदू सरोवर पाहिलं ते नाही बरं का, ते गुजरातमध्ये ते बिंदू सरोवर ते शंकरांनी निर्माण केले त्रिशूळातून. तर भगवान विष्णूंच्या डोळ्यातनं अश्रू आले, इतकी कठोर तपस्या त्यांनी केली होती. आणि यांना आपली कन्या त्यांनी दिली, कोणी? स्वयंभू मनूंनी. तर ही देवहूती जी आहे ते विचारत नाहीये की माझा होणारा नवरा कुठल्या IT कंपनीत जॉब करतो, त्याचा मंथली पॅकेज, इयरली पॅकेज किती आहे, त्याच्याकडे किती फ्लॅट आहेत आणि किती प्रॉपर्टी आहे, हे नाही विचारत. देवहूती ती काही बघत पण नाही. ते वैदिक संस्कृतीत स्त्रीला ती माहिती काढायचा आणि चौकशी करायचा अधिकारच नाही. जे माता पित्याने ठरवून दिलेलं आहे तेच तिचं भाग्य आहे. आणि देवहूती माता जी राज वैभवामध्ये वाढलेली आहे, इतकं वैभव आणि इतकी सुंदर आहे की असं सांगितलंय, भागवतमध्ये वर्णन आहे की ती त्याच्या राजमहालाच्या वरती प्रासादामध्ये चेंडून खेळायची. तेव्हा गंधर्व विमानातनं जे प्रवास करत होते तिचं सौंदर्य पाहून ते विमानातनं मोहित होऊन खाली पडायचे. इतकी ती रूपवती होती, इतकी सौंदर्यवान. पण तिचा विवाह तिच्या पित्याने स्वयंभू मनूने कुणाशी लावून दिला? कर्दमुनी. इतकं त्वचा त्यांची राड झाली तपस्या करून करून करून. आणि विवाह झाला म्हणजे काय लगेचच ते संसाराला लागले नाहीत, त्यांची तपस्या चालूच. विवाह नंतर आणि विवाहाच्या आधीचं जीवन काहीच फरक नाही. पण देवहूती माता ही शिकवते की आदर्श पतिव्रता स्त्रीचा धर्म काय असायला पाहिजे. आणि मग ही देवहूती माता जे इतक्या प्राणपणाने पतीची सेवा करते, एक काही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता, असे वर्षानुवर्षे शेकडो वर्ष सेवा केल्यानंतर ही सुद्धा इतकी अशक्त झालेली आहे, कृश झाली आहे, सगळं सौंदर्य निघून गेलं. त्यावेळेला मग कर्दमुनी म्हणतात, तिची प्रशंसा करतात की खरोखर तुझ्यासारखी पतिव्रता स्त्री जे या जगातल्या सगळ्या स्त्रियांसाठी एक आदर्श आहे. तर तिची प्रशंसा करतात की तुझं शरीर, तू तुझ्या स्वतःच्या आरोग्याची, शरीराची पर्वा न करता तू माझी इतकी सेवा केलेली आहेस आणि आता मी तुला पाहिजे तो वर देऊ शकतो. आता हे इतके योग सिद्धी प्राप्त झालेले ऋषी आहेत, मुनी आहेत, कर्दमुनी. इतके आपल्याला वाटतं की यांचं काय धन नाही, फुटकीन कवडी झोपडीत राहतात, पण त्यांचं काय पॉवर आहे ना, हे भागवतमध्ये आलेलं आहे पुढं. त्यांची पॉवर अशी आहे की खूप संवाद होतो ते दोघांच्या मध्ये आणि ते पत्नीचं गुणगान करतात. आणि देवहूती माता मग प्रार्थना करते त्यांना की जर तुम्ही मला समजत असाल, तुमची पत्नी म्हणून गृहस्थ जीवनमध्ये तुम्ही मला काही सुख देण्यासाठी जर मला पात्र समजत असाल, तर तुमच्या इच्छेनं तुम्ही मला हवं ते देऊ शकता. त्यावेळेला ते असा महल तयार करतात की जो आकाशामध्ये उडणारा महल असतो, तो आकाशामध्ये उडणारा, की त्याच्यामध्ये हजारो दास दासी तिच्या सेवेमध्ये असतात.
आणि इतकं धन ऐश्वर त्या महालामध्ये, उडणाऱ्या महालात निर्माण करतात. खूप विस्तृत आहे ते कथा. आणि अशा महालामध्ये तिचं सौंदर्य पुन्हा ती प्राप्त करते देवहूती. आणि इतकं उच्च कोटीचे दैवी सौंदर्य प्रसाधनाने ती सुशोभित होते. आणि मग ती कर्दमुनींच्या पाशी येते. आणि कर्दमुनी आणि त्यांच्यामध्ये मग एक गृहस्थ आश्रमाचा धर्म म्हणून ज्यावेळेला त्यांचं मिलन होतं, त्यावेळेला त्यांच्यातनं जो पुत्र निर्माण होतो ते साक्षात भगवंताचा अवतार होतो, भगवान कपिल देव. भगवंत अशा जोडप्याच्या ठिकाणी पुत्र म्हणून जन्म का, तर एवढे तपस्वी महान एक साधू आहेत आणि एक तपस्वी साध्वी. भगवंत असंच कोणाच्या पोटी जन्म घेत नाही, तरी भगवंत शिकवत आहे. आणि म्हणून याच्यामध्ये कर्दमुनी आपल्या पत्नीला काय म्हणतात पहा, तर तप तप ध्यान कृष्ण भावना यांच्या योगाने माझे धार्मिक जीवन आजपर्यंत व्यतीत केले आहे आणि त्यामुळे भगवंताचे आशीर्वाद मला मिळाले. सर्व प्रकारच्या भयशोकापासून मुक्त असलेलं वरदान जरी तू अनुभवलेलं नसलं तरी आता मी तुला देईन, कारण तू निष्ठेनं माझी सेवा केली आहेस. तर ते सर्व पाहण्यासाठी आता मी तुला दिव्य दृष्टी देत आहे. ते कर्दमुनी जे आहेत योग सिद्धी प्राप्त केली होती, इतक्या तपोबल त्यांच्याकडे होते. तर पुढच्या श्लोकामध्ये ते असं सांगतायत की भगवंताच्या कृपेविना अन्य सुखांचा काय उपयोग आहे. हे कोण सांगते? कर्दमुनी, ज्यांच्याकडे एवढी सिद्धी आहे. हवेत उडणारा महा ऐश्वर्यशाली भवन ते तयार करू शकतात, हजारो दासी निर्माण करू शकतात, करोडोंचं वैभव तयार करू शकतात, पण ते स्वतः एका झोपडीत राहतात. का, तर त्यांचा साक्षात्कार येतो. ते म्हणतात या भौतिक जगातले सुख ऐश्वर्यांचा उपयोग काय? हे सर्व ऐहिक वैभव विष्णूंच्या केवळ भुवयांच्या हालचालीने नष्ट होऊ शकते. भगवान विष्णूंनी नुसतं आपली भुवईवर केली, माणसाचं सगळं ऐश्वर नष्ट होऊ शकतं. याचा काय उपयोग आहे? तर ते म्हणतात की आपल्या पतीची भक्ती करण्याच्या तुझ्या तत्वामुळे तुला दिव्य लाभांची प्राप्ती झाली आहे. तर ते स्वतः एक भक्त आहेत भगवंताचे. आणि भक्ताची सेवा जेव्हा पती करते, पती जेव्हा भक्त असतो तेव्हा पत्नीनं स्वाभाविकपणे पती जे करतो भक्तिमय कार्य त्याचं 50% पत्नीला बेनिफिट मिळतो, काही न करता. हे शास्त्रात सांगितले. म्हणजे एखादा पती जो 16 माळा जप करत असेल आणि त्याची पत्नी काही करत नसेल तरी 8 माळाचं पुण्य ते पत्नीला जाणार आहे. तो जर किंवा इतर काही दान करत असेल, एखाद्या भक्ताने जर एका मंदिराला 1 करोड दान केलं तर 50 लाख दान केल्याचं पुण्य कुणाला जाणार आहे? पत्नीला जाणार आहे. तर म्हणून तर हे भगवत प्रेम जे आहे ते सर्वात मोठा कृपा आहे. चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करणे ते सगळ्यात मोठा ऐश्वर आहे, धन आहे. बाकी भौतिक धन जे आहे ते काही कामाचं नाही. आणि म्हणून भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव दिवस येत आहे. भगवंतांना आपण जास्तीत जास्त त्यांच्या लीलांचं श्रवण का केलं पाहिजे? कारण भगवंतांना आपण समजून घेण्याचा प्रयास करत आहोत. विशेषतः कृष्ण तत्व गूढ आहे आणि चैतन्य महाप्रभूंचं तत्व अति गूढ आहे. रहस्य लपलेले आहेत. का भगवंत भक्त रूपात आले, काय खजाना घेऊन आलेले ते. गोलोकेर प्रेमधन नाहरिनाम संकीर्तन, हे गोलोकाचं प्रेमधन घेऊन आलेले आहेत. तर त्याची खोली समजून घेण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? सतत श्रवण करायला पाहिजे, वाचन करायला पाहिजे. भगवंताचं त्याद्वारे काय होईल? आपल्याला चिंतन होईल. आणि हे भगवत चिंतन करण्यासाठीच आपलं मनुष्य जीवन आहे. सतत चैतन्य महाप्रभूंचं चिंतन व्हायला पाहिजे. रामनवमी आली की श्रीरामांच्या लीलांचं चिंतन व्हायला पाहिजे. जन्माष्टमी आली की कृष्ण बलराम यांच्या वृंदावन द्वारका लीलांचं स्मरण व्हायला. तर हे फेस्टिवल का करतो आपण वर्षभर? येन केन प्रकारेण मन कृष्ण निवेशे. काही करून आपलं मन कृष्णामध्ये लीन व्हायला पाहिजे. कारण कृष्णामध्ये लीन झालं तर या भवबंधनातून आपली मुक्ती होईल. तर संसारामध्ये मन इतकं अडकलेलं आहे की तसं त्याला संसारातनं वेगळं करता येत नाही. म्हणून व्यक्तीने फक्त जिथं भक्त आहेत, भक्तांच्या संघामध्ये
भागवत कथेचं, कृष्ण कथेची चर्चा होते, तिथं हिरिरीने सहभाग घेतला पाहिजे. ती पर्वणी आहे, ते मोठं भाग्य आहे. भगवंताविषयी श्रवण करायला मिळणं फार मोठं. म्हणजे ही देवहूती माताचे इतकं मोठं भाग्य लाभलेलं आहे की ती साक्षात पहा कपिल मुनींच्याकडून संपूर्ण भक्तिमय सेवेचं रहस्य जाणून घेते. भगवंत साक्षात आपल्या मातेला उपदेश देतात. तर भगवान कृष्णाने आपल्या सख्याला अर्जुनाला गीता सांगितली, पण तेच कृष्ण कपिल मुनींच्या रूपात येऊन आपल्या मातेला उपदेश देत आहेत. आणि भवबंधन किती भयानक आहे, त्यातनं बाहेर पडणं किती कठीण आहे, पण भगवंताचे भक्ती कृपेद्वारे कसा जीवात्मा सहजपणे बाहेर पडू शकतो. 5 ते 6 अध्यायात त्यांनी विश्लेषण केलेले आहे. कपिल मुनींचे शिकवण म्हणून प्रभुपादांनी यावर वेगळं ग्रंथ काढलेला आहे. इतकी सखोल आहे शिकवण. एक एक श्लोक आपण वाचत गेलो तर एवढं अगाध ज्ञान त्याच्यामध्ये. म्हणून आपण भागवत अध्ययन केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. आपल्याला असं आठवड्यातनं एका सत्संगातनं आपली भूक नाही भागली पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणलं की आठवड्यातनं फक्त एकदाच जेवायचं आहे, आपल्या पोटाची भूक भागेल का? नाही. तसं भागवत कथेची लालसा एवढी वाढली पाहिजे की नाही नाही, आठवड्यातनं एकदा श्रवण करून मला तृप्ती होत नाही, असं रोज पाहिजे. असं आपली लालसा असेल तर भगवान काय करतात, आपल्याला आदान प्रदान करतात. आपल्याला आपली ती लालसा पूर्ण करण्यासाठी भक्तांना आपल्यापर्यंत पाठवतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की, भगवान श्री चैतन्य महाप्रभु की, श्रील प्रभुपाद की.